नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बरेच आता विद्यार्थी जे असतील हे कट ऑफचा विचार जे असतील ते करत असतील. तर जे कोणी कट ऑफचा विचार करतायत तर त्यांच्या संदर्भामध्ये आपण जो आहे तो हा व्हिडिओ बनवतोय. ज्यांनी कोणी आता गट ब ची परीक्षा दिलेली असेल, पूर्व परीक्षा, तर त्यांच्यासाठी जे आहे ते वेकअप कॉल जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा माझा प्रयत्न जो आहे हा राहणार आहे. तुम्हाला मतं पडतील नाही पडतील हा तुमचा प्रश्न आहे, पण रियालिटी आणि प्रॅक्टिकल रियालिटी आणि जे तुमचं स्वप्न जीवन असतं याच्यामध्ये कसा फरक असतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा माझा प्रयत्न जो आहे हा असणार आहे. ठीक आहे. तर याच्यामधून एकूण 3 प्रश्न जे आहेत ते आता समोर आपल्या येत आहेत की कट ऑफचा विचार जर तुम्ही करायला लागला तर 3 प्रश्न तुमच्या समोर उभे असतील. पहिला प्रश्न असा आहे की कट ऑफ जर पार केलं तर करणार काय. ठीक आहे. तुम्ही जर गट ब चं कट ऑफ जे आहे पूर्व परीक्षेचं जे पार केलं तर काय करणार आहात. नंतर कट ऑफ पार नाही केलं तर करणार काय, हा सुद्धा एक दुसरा प्रश्न तुमच्या समोर उभा राहत असेल. आणि तिसरा प्रश्न असा आहे की फक्त कट ऑफचाच विचार माझ्या मनात येतोय आणि बाकीचं माझ्याकडून अभ्यास वगैरे काही होत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, हा एक तिसरा प्रश्न तुमच्या समोर. आता 3 प्रश्न जे असतील हे तुमच्या समोर उभे राहतात. ठीक आहे. तर या तिन्ही प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्यांचं कट ऑफ पार होत असेल, आता तुम्ही म्हणाल की किती कट ऑफ लागेल किंवा काय होईल, हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच राहील. ज्यांचं कट ऑफ पार होतंय असं ज्यांना वाटतंय, आता बरेच ठिकाणी बरेच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला कट ऑफची सांगित असेल, एवढं कट ऑफ जाईल तेवढं कट ऑफ जाईल, हे होईल ते होईल ते होईल, सगळं तुम्ही पाहिलेलं पण असेल. पण ज्यांचं कट ऑफ पार केलं असेल त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी स्टडी करायचं आहे. ओके, त्यांनी स्टडी करायचं आहे मुख्य परीक्षेचा. ज्यांचं कट ऑफ पार नाही केलं तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी देखील स्टडी करायचा आहे मुख्य परीक्षेचा. कसा करायचा ते सांगतो. आणि ज्यांचा कट ऑफचा विचार जे करत राहिलेला आहे त्यांनी हा विचार टोटली स्टॉप करायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला स्टडी जो आहे हा करायचा आहे. आता कट ऑफ जर तुमचं पार होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं आयुष्य तिथं थांबणार आहे का. एमपीएससी परीक्षा काही होणार नाहीत का. एमपीएससी परीक्षा प्रत्येक वर्षी होणार. आणि याच्यामध्ये प्लस पॉईंट अजून एक असा आहे की समजा आता तुमचं गट ब चं कट ऑफ जे आहे ते तुमचं पार होत नसेल तर तुम्ही गट क वरती फोकस करा. जे मे मध्ये होणार आहे एक्झाम, ती त्याची मेंटरशिप प्रोग्राम आजपासून आपण चालू केलेला आहे. तर त्या एक्झामवरती तुम्ही फोकस करा मे मध्ये. त्याची मेन्स होणार आहे सप्टेंबरला. त्याच्यानंतर इमिजिएटली नोव्हेंबरमध्ये पुन्हा गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा होणार आहे 2025 ची. लक्षात घ्या. म्हणजे इथं तुमची पूर्वमधून क्वालिफाय झाला की तुमची मुख्य परीक्षा होईल. याचा अर्थ गट ब आणि गट क चा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, सारखा आहे. म्हणजे एकदा तुम्ही इथं मुख्य परीक्षा देऊन आलेला असाल आणि इमिजिएटली तुम्ही इथं पुन्हा एकदा 2025 ची पूर्व परीक्षा देऊ शकाल. म्हणजे चान्सेस तुमच्या हातामधून गेलेले आहेत का, चान्सेस तुमच्या हातामधून गेलेले नाहीत. हा, थोडंसं लेट होईल, 5-6 महिने तुमचं हे सिलेक्शन होण्यासाठी, पण याचा अर्थ तुमच्या चान्सेस हातामधून गेलेले आहेत का, अजिबात गेलेले नाही. निगेटिव्ह विचार करत असेल तर तो सर्वात आधी तुम्ही थांबून घ्या. कट ऑफ पार नाही केलं तर काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे पुन्हा एकदा. कारण जो तुमचा जीएसचा प्रिलियमचा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम जीएच्या पेपर 2 मध्ये आहे मुख्य परीक्षेला. ठीक आहे. तोच अभ्यासक्रम जीएच्या पेपर क्रमांक 2 ला आहे मुख्य परीक्षेचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही मला अजून एक प्रश्न विचारू शकाल, मग मराठी इंग्लिशचं काय करायचं आहे. जर तुमची कपॅसिटी, सिटिंग कपॅसिटी 8 तासाची असेल, अभ्यास करण्याची सिटिंग कपॅसिटी 8 तासाची असेल आणि जर तुम्हाला असं वाटते की मी काटावरती काटावरती मी राहू शकेल, 1 तास दररोज मराठी इंग्लिशचा अभ्यास तुम्ही करू शकता. 1 ते 1.5 तास, कम्प्लिटली 1 ते 1.5 तास. ठीक आहे. इथं तुम्ही मराठी इंग्लिशचा अभ्यासक्रम जो आहे, पाठीमागचे झालेले क्वेश्चन पेपर असतील, जे पुस्तक असेल तुमच्याकडे ते तुम्ही व्यवस्थित वाचू शकता 1 ते 1.5 तास कंटिन्युअसली. ठीक आहे. बाकीचा सगळा जो वेळ उरलेला असेल किंवा 2 तास द्या तुम्ही, 2 तास इथे दिले आणि 6 तास जो असेल तुमचा वेळ हा कम्प्लिटली तुम्हाला जीएस करायचा आहे. मग याच्यामध्ये पेपर 2 ज्यावेळी करताय त्यावेळी तुम्ही गट क ची पूर्व परीक्षेचा सुद्धा अभ्यासक्रम सायमल्टेनियसली करताय. समजलं तुम्हाला. तर याचा अर्थ काय, कट ऑफ पार केलं म्हणून तुम्ही शांत राहायचं नाही. कंटिन्युअसली तुमचा फ्लो जो आहे तो कंटिन्युअस राहिलाच पाहिजे आणि त्याचा विचार करत राहू नका. त्याच्यामध्ये काहीच तथ्य नसतं. आयोग जो कट ऑफ लावायचा आहे तो लावून टाकेल, पण तुमचा जर अभ्यासक्रम जर प्रॉपर नसेल आणि जर तुम्ही फक्त विचार करण्यातच वेळ घालवत असाल तर तिथं तुम्ही फार मोठी चूक करताय. ठीक आहे. त्याच्यामुळे जे कोणी कट ऑफ पार करतायत ते सुद्धा तेच वाचणार आहेत, वेगळं काही करणार नाहीत. वेगळं फक्त इथं मराठी इंग्लिशचा ते अभ्यासक्रम करतील. आणि बाकीचे तर कायदे तुम्हाला माहिती आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 आहे दुसऱ्या पेपरमध्ये, आणि लोकसेवा हक्क अधिनियम असेल. ठीक आहे. हे 2 आणि थोडंसं त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे.
एवढाच त्याच्यामध्ये 3 फक्त विषय वेगळे आहेत, पण ते पण काही इतके मोठे नाहीयेत. ते तुम्ही व्यवस्थित 10-15 दिवस दिले तर ते सुद्धा तुमचे होऊ शकतात. तर बाकीचं काय सगळं जीएस आणि मॅथ्स आणि रिझनिंगच आहे. त्याच्यामुळे फार असं काही दिव्य मोठं तुम्हाला हे करायचं असं नाहीये. फक्त प्लॅनिंगनी करा, एक टाइम टेबल व्यवस्थित तुमचं सेट करा आणि त्यानुसार अभ्यास जो आहे तो पार करून घ्या. सो ज्यांनी कट ऑफ पार केलं त्यांनी सुद्धा स्टडी चालू ठेवा. ज्यांचा कट ऑफ वाटते काटावरती आहे त्यांनी सुद्धा स्टडी चालू ठेवा. आणि जे फक्त कट ऑफचा विचार करत राहिलेले असतील तर ते हे मेजर मिस्टेक आहे की फक्त कट ऑफचा विचार करत राहत बसला आणि दिवस तुम्ही असेच घालवत राहिला तर तो दिवस सुद्धा तुमच्या हातामधून ते जातील. आणि कट ऑफ जर तुम्ही पार नाही केलं तरी सुद्धा तुम्हाला टेन्शन येऊ शकतं, कारण ग्रुप सी ची पुन्हा तोंडावरती परीक्षा जी असते ती आलेली असेल. ठीक आहे, पूर्वपरीक्षा. मग हे पण नाही हातामध्ये काहीच लागणार नाही. त्याच्यापेक्षा सगळे विचार डोक्यातून काढून टाका आणि अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, आता याच्या पुढे आपण जाऊया. तर या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे की तुम्हाला स्टडी करायचं आहे व्यवस्थित प्लॅनिंग करून. मराठी इंग्लिश करा. ज्यांचा स्टॅमिना जास्त आहे 8 ते 10 तास बसण्याचा, ज्यांनी कट ऑफ पार केलेला असेल, ज्यांना वाटते की काटावरती आहे, त्यांनी मराठी इंग्लिश दररोज 1 ते 1.5 ते 2 तास तुम्ही करू शकता आणि उरलेले 7 तास तुम्हाला जीएस आणि मॅथ्स आणि रिझनिंग करायचं आहे कंपल्सरी. जे फक्त कट ऑफचा विचार करत राहत बसलाय त्यांनी फक्त लवकरात लवकर जागे व्हा. याच्यामधून विचार करून काही सुद्धा साध्य होत नाही. तुम्हाला हाताला काहीच लागणार नाही. विनाकारण हातातून जाईल आणि पुन्हा एकदा ग्रुप सीचा सुद्धा चान्स तुमच्या हातामधून जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा वेकअप कॉल तुमच्यासाठी असेल. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. तर प्रत्येक वेळी स्कोर काटावरती काय येतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित वर्षभर अभ्यास केलेला असाल तर आत्ताच्या पेपरचं जर मार्किंग कॅल्क्युलेशन केलं तर इतिहास एकूण 10 मार्कला विचारलेलं होतं. 10 प्रश्न होते. भूगोल 10 मार्कला होतं. राज्यशास्त्राचं वेटेज वाढवलंय. याच्या आधी 10 पडायचे, आता 15 प्रश्न पडायला लागले तर राज्यशास्त्राचे. अर्थशास्त्र 15 प्रश्न 15 मार्कला. सामान्य विज्ञान 15 प्रश्न 15 मार्कला. चालू घडामोडी 15 क्वेश्चन 15 मार्कला. गणिताचे 10 प्रश्न, बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न, असं एकूण 100 मार्कचा आपल्याला पेपर जो होता तो गडबला आलेला होता. ठीक आहे, आता वर्षभर तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर ऍटलिस्ट तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये 5-5 मार्क पडू शकत नाहीत. पडायलाच पाहिजेत, पडतीलच, पडूच पण शकतात. वर व्यवस्थित जर तुम्ही 1-2 वेळा पुस्तक जर वाचलेलं असेल तर कमीत कमी 10 पैकी 5 तुम्हाला पडू शकत नाहीत. 100% तुम्हाला ते सोडवू शकतात. म्हणजे अॅक्युरसी बोलतोय मी, अॅक्युरसीच्या संदर्भामध्ये बोलतोय, सगळं नाही सोडवायचं. अॅक्युरसी संदर्भामध्ये पहिल्यांदा आपण बोलूया. 10 पैकी 5, जॉग्राफी 10 पैकी 5, राज्यशास्त्र 15 पैकी 5 म्हणतोय मी. अतिशय सोपं होतं, ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही स्कोर करू शकत होता. अर्थशास्त्र 15 पैकी 5 प्रश्न 5 मार्क तुम्ही पाडू शकत नाही. सामान्य विज्ञानमध्ये 15 पैकी 5 तुम्हाला पडू शकत नाही, पडू शकतात. चालू घडामोडी 15 पैकी 5 सोडू शकत नाही. गणित 10 पैकी 5 सोडू शकत नाही. बुद्धिमत्ता 10 पैकी 5 सोडू शकत नाही. 100% सर्वजण जे आहे ते सोडवू शकतात. मग अॅक्युरसीचा जर मॅटर आपण विचार केला तर प्रत्येक विषयातले समजा तुम्ही 5-5 अॅक्युरसी समजा व्यवस्थित गोल करून आला तरी सुद्धा तुमचा स्कोर किती होतोय, तरी सुद्धा तुमचा स्कोर जो होतोय तो 40 होतोय. ठीक आहे, हा 40 स्कोर होतो. पण 40 स्कोर हा आपल्याला कट ऑफ पाडण्यासाठी गरजेचा आहे का? नाही. तर आपल्याला कट ऑफ कमीत कमी जो आहे तो 60+ आपल्याला, माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, कमीत कमी 60+ जायचं सर्वांनी ट्राय करा. त्याच्यानंतर जे होईल ते होईल. ओके, तर कमीत कमी 40 तरी तुम्हाला पडू शकतात की नाही. जर व्यवस्थित तुम्ही निगेटिव्ह मार्किंग न घेता तुम्हाला जेवढे येते परफेक्ट येते, ऍटलीस्ट 5-5 तरी तुम्हाला सुटतील. एवढा तरी तुमचा अभ्यास आला असेल तर 40 पडू शकतात. ठीक आहे, आता याच्या पुढे जाऊन ज्यांना राज्यशास्त्र भूगोल हे विषय ज्यांना सोपे वाटतायत ते ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर जे आहे ते करू शकतात. 100% करू शकतात भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये. ठीक आहे, आउट ऑफ आउट देखील पडू शकतात. समजा ज्यांनी व्यवस्थित भूगोल वाचलेला असेल त्यांना 10 पैकी तर 8 देखील पडू शकतात. पण मी आता याच्यामध्ये असं कन्सिडर करून चाललोय, तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने वाचलेला आहे पेपर. ठीक आहे, पुस्तक अतिशय सुंदर पद्धतीने वाचलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये +2 किंवा 4 हे तुम्हाला जास्तीत जास्त पडू शकतात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 2 किंवा 4 इथे पडू शकतात. किंवा कोणी आउट ऑफ आउट देखील मारू शकतो, पण मी 2 किंवा 4च कन्सिडर करून चाललोय. राज्यशास्त्रामध्ये तर सगळ्याच्या सगळी बरोबर होऊ शकतात, पण हे तर मी 2 ते 4च पकडलोय. म्हणजे इथं तुम्हाला 15 पैकी कमीत कमी 7 ते 9. ठीक आहे, अर्थशास्त्रामध्ये कमीत कमी 2 ते 4, म्हणजे बघा 7 ते 9 कमीत कमी पकडून चाललोय. निगेटिव्ह मार्किंग मध्ये न जाता व्यवस्थित जर तुम्ही वाचलेला असेल तर. सामान्य विज्ञान 2 ते 4. ठीक आहे, 7 ते 9 एक्स्ट्रा मार्क वाढू शकतात. चालू घडामोडी 2 ते 4, 7 ते 9. ठीक आहे, गणितासाठी बघा कमीत कमी 2, जास्तीत जास्त 4. ठीक आहे, कारण ते टाइम मॅनेजमेंटचा इश्यू असतो, कारण प्रॅक्टिस तेवढी आपण केलेली नसते, त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट इश्यू असतो, तर तो सुद्धा आता तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बुद्धिमत्ता 2 ते 4, म्हणजे कमीत कमी तुम्हाला इथे चान्स आहे 7 ते 9 मार्क तुमचे वाढवायचा. व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करून PYQच्या प्रश्नपत्रिका सोडवणं हे 100% वाढू शकतात. पण ह्याच्यामध्ये अॅक्युरसी मॅटर होते. प्रिलिमला सर्वात महत्वाची आहे अॅक्युरसी. ठीक आहे, अॅक्युरसी नाही 100 पैकी 100 जर तुम्ही मारून आलेला आहात
तर मग ते तुमच्या पायावरती दगडच मारलेला सारखा असतो. जर तुम्हाला येतच नसेल तर उगाच रिस्क घेण्यामध्ये काही पॉईंट नाही. पहिल्यांदा कट ऑफ लाईन तुमची पार करून घ्या, त्याच्यानंतर मग जर तिथे कन्फ्युजन असेल तिथे तुम्ही सोडवू शकता. मात्र विनाकारण मला वाचलेलेच नाही, काय माहितीच नाही, उगाच गोल मारून यायचे, 100% तुम्ही निगेटिव्ह मध्ये येणार आणि तुमचा स्कोर 40 पेक्षा कमी होणार. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये समजा तुमचे 2 ते 4 जरी मार्क्स तुम्ही वाढवले तर इथं तुमचा स्कोर जो आहे हा 16 किंवा, आणि जर इथं मी 3 पकडून चालू आहे, तुमचा 3 जरी वाढले तरी सुद्धा तुमचा स्कोर हा इथं 8 विषय आहेत, 8 तरीक 24 म्हणजे 24 याच्यामध्ये वाढू शकतात. म्हणजे तुमचा कमीत कमी स्कोर हा 56 किंवा 64 पर्यंत जो आहे हा जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे कट ऑफ लाईन पर्यंत जो आहे 100% हा स्कोर तुमचा जाऊ शकतो. शक्यतो 64 पर्यंत जर गेला, 60 प्लस जरी गेला तर तुमचं श्युरिटीचे चान्सेस हे फार इथं वाढून जातात कट ऑफ लाईन पार करण्याचे. आता कोणी मला हे विचारू नका की मी कास्टमध्ये आहे, माझं कट ऑफ याच्यापेक्षा कमी लागू शकेल, पण मी एक ओपन कन्सिडर करून सगळ्यांच्या बाबतीमध्ये बोलतोय की जेणेकरून तुमची सिक्युरिटी ह्याच्यामध्ये राहिली पाहिजे. तर कमीत कमी प्रत्येक विषयामध्ये ऍटलीस्ट तुम्ही 5-5 मार्क तरी पाडू शकता की नाही, 100% पाडू शकता, 40 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. सगळ्यांच्या मध्ये ॲबिलिटी असेल, बरेच जण इथे असतील. आता फक्त तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून ज्या विषयामध्ये तुमचा स्कोर चांगला होतोय, ठीक आहे, ज्या विषयामध्ये तुमचा स्कोर चांगला होतोय, समजा भूगोलामध्ये तुम्हाला एखादा चांगला तुमचा स्कोर विषयावरती कमांड आहे, राज्यशास्त्र या विषयावरती तुमची चांगली कमांड आहे, तर इथं तुमचा स्कोर वाढवण्याचा तुम्ही 100% सर्वांनी जो आहे तो ट्राय करायचा आहे. समजा इथं तुमचा भूगोलाला 10 पैकी जर इथं 8 पडले आणि राज्यशास्त्राला 15 पैकी समजा 12 ते 13 जरी तुम्हाला मार्क्स पडत असतील तरी सुद्धा तुम्ही ह्या 64 to 65च्या प्लस मध्येच राहणार आहे, पण त्याच्यामध्ये कमी तरी अजिबात येणार नाही. चालू घडामोडी जर तुम्ही वाचलेल्यातलं जर पडलं तर इथे तुमचा स्कोर जो आहे तो 15 पैकी 10 ते 12 सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. पडलेल्यातले जर प्रश्न पडले तर, पण आम्ही कमीत कमी सुद्धा पण कन्सिडर करून चालू. इथं सुद्धा मी कमीत कमी कन्सिडर केले. व्यवस्थित जर तुम्ही सायन्स केलं तरी सुद्धा 10 ते 12 तरी मार्क इथं आरामात तुम्हाला घेता येतात. आता आपल्या नोट्स मधले सगळे 15 मधले 10 प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. मी कम्युनिटी पोस्टमध्ये त्याचे रेफरन्स सहित तुम्हाला मी टाकलेलं आहे. गणित व्यवस्थित सोडवली तरी सुद्धा इथं चान्स तुम्हाला मिळू शकतील, पण इथं मी कमीत कमी कन्सिडर जे आहे ते केलेलं आहे, कारण 1 तासाचा टायमिंग असतो आणि जर प्रॅक्टिस जर तुमचं नसेल तर कमीत कमी 5 आणि बुद्धिमत्ताचे 5 तरी तुम्ही व्यवस्थित तुमचे सोडवून व्हायला पाहिजेत. ठीक आहे, कमीत कमी 50%. पण जर ह्याच्यावरची जर तुम्ही 2-2 जर तुम्हाला सोडवायला तितका जरी तुम्ही व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तरी सुद्धा तुमचा स्कोर जो आहे तो 100% वाढू शकतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळं स्कोर करणं जे आहे ते कट ऑफ लाईन पार करणं सोपं आहे, पण थोडंसं डोकॅलिटीनं तुम्ही चला त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये होतंय काय, तुम्ही जास्तीत जास्त सगळे प्रश्न जे तुम्हाला माहित नाही त्याला सुद्धा तुम्ही गोल मारून येता आणि जे बरोबर आहे त्यामधलं सुद्धा तुम्ही निगेटिव्ह घालवून बसता. त्याच्यामुळे तुमच्या कट ऑफ लाईनवरती तुम्ही पार करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते सगळे सुरू झाले आहेत. पूर्व परीक्षेला तुमच्या पेनावरती थोडासा ताबा ठेवा, जिथे गोल मारायचा आहे, जिथे तुम्ही कन्फ्यूज असाल. इथं बघा, आधी 40चं टार्गेट तुमचं फिक्स असलं पाहिजे. 40 मार्क्स मला कसे येतील, आणि वर्षभर व्यवस्थित वाचलेलं असेल तर 100% इतके तरी तुम्हाला पडू शकतात. व्यवस्थित एकदा पेपर राऊंड मारून घ्या. त्याच्यानंतर मग जिथे कन्फ्युजन आहे, जिथे कन्फ्युजन वाटतंय, 2 मध्ये मी वाचलंय ते कुठेतरी, फक्त मला 2 पर्यायामध्ये कुठेतरी कन्फ्युजन होतंय, तिथेच फक्त तुम्ही रिस्क घ्या. अदरवाईज रिस्क घेण्यामध्ये काही पॉईंट नाही. हातातले मार्क तुम्ही घालून बसता आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला फटका बसू शकतो. आणि बाकीच्या प्रश्नात हात घालूच नका. निगेटिव्ह मध्ये जायला आपल्याला काहीच गरज नाहीये, कारण काही जरी झालं तर कट ऑफ लाईन जी आहे ही 60 to 65 किंवा जास्तीत जास्त 65 पर्यंतच मॅक्सिमम हिथपर्यंत जे आहे ते कट ऑफ लाईन जे आहे ते राहू शकते. ठीक आहे. जास्त जर जिथे पोस्ट कमी असतात जिथे पोस्ट कमी असतात तिथे मात्र ही कट ऑफ लाईन जी आहे ही थोडीशी वाढू शकते, पण मॅक्झिमम 60 to 70 ह्याच्या मध्येच कट ऑफ लाईन जी आहे ती राहू शकते. मी ओपन कॅन्डिडेट बद्दल बोलतो, बाकीचे स्पोर्ट्स वगैरे त्यांचे कमी राहतात ते वेगळा विषय आहे, पण याच्यामध्ये तरी ऍटलिस्ट म्हणजे कमांड तुमची जी आहे ही तर तुमची राहू शकते. मात्र थोडंसं डोकॅलिटीने चला. अतिशय म्हणजे एमसीक्यूची प्रॅक्टिस मॅक्झिमम करा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने एमपीसी प्रश्न विचारताना कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास केला पाहिजे. ऍटलिस्ट इथंपर्यंत तरुण 100% पोहोचू शकता. सर्वांनी आधी हे इथंपर्यंत जायचा ट्राय करायचा, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तुमचे स्कोर जे आहे ते वाढच व्हायला पाहिजे. फक्त निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाऊ नका. जे माहित नाही त्याला हात घालू नका कंबाईनच्या प्रिलिमला. अदरवाईज तुमचा स्कोर हा जो आहे हा कट ऑफ लाईनच्या खाली जो आहे हा येऊ शकतो. त्याच्यामुळे हिथून पुढची प्रिकॉशन घेताना तुम्ही ह्या गोष्टी आधी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते तुमचं क्लिअर आउट झालेलं असेल. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी अशी विनंती आहे की कट ऑफचा विचार ज्यांनी पार केले त्यांनी मेन्सचा अभ्यास करायचाच आहे. ज्यांचा कट ऑफ पार केले नाही, जे काटावरचा असेल त्यांनी सुद्धा मेन्सचा अभ्यास करायचा आहे. कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला सांगितलं. आणि जे कट ऑफचा विचार करत राहिला असेल त्यांनी स्वप्न दुनियेतून बाहेर या.
आणि अभ्यासाला चालू करा. काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही, कारण पेपर क्रमांक 2 हा कंबाईनच्या गट क चाच पूर्व परीक्षेचाच अभ्यासक्रम पेपर क्रमांक 2 मध्ये आहे. फक्त मराठी, इंग्लिश आणि जीएस पेपर 2 मधले फक्त अधिकार अधिनियम, लोकसेवा अधिनियम आणि थोडेसे कॉम्प्युटरशी रिलेटेड तो पार्ट आहे, तो फक्त वेगळा आहे. बाकीचे सगळे सेम आहे. त्याच्यामुळं फक्त याचाच विचार करत राहू नका आणि अभ्यासाला लवकरात लवकर सर्वांनी सुरुवात करा, कारण 2025च्या सुद्धा एक्झाम ज्या आहेत ते तोंडावरतीच येऊन तुमच्या ठेपतील. कधी लवकर वेळ हातातून निघून जाईल तुम्हाला कळणार नाही. पुन्हा एकदा तुम्ही याच्या चक्रमध्ये जे आहे ते फसू शकता. त्याच्यामुळे फक्त कट ऑफचाच विचार करत राहू नका, अभ्यासाला सुरुवात करा. चक्रभेदा, कारण मुख्य परीक्षेला तुम्हाला सांगितले पेपर क्रमांक 2 मध्ये सर्व जीएस आणि मॅथ्स अँड रिझनिंग जे आहे ते समाविष्ट आहे. ज्यांना असं वाटते की मी काय करू, हे करू की ते करू, तुम्हाला सांगितले मराठी आणि इंग्रजी विषयाला दररोज तुमचा कालावधी असेल त्यातला थोडासा अवधी द्या. ज्यांना असं वाटते स्कोर काटावरती आहे फक्त त्यांनीच फक्त मराठी इंग्लिश विषयाला जो आहे तो कालावधी जो आहे तो दिवसाबद्दल द्या. बाकीच्यांनी ग्रुप सी वरती फोकस करा. एखादी पोस्ट काढून घ्या, त्याच्यानंतर मग तुमचं लाईफ जे आहे ते व्यवस्थित स्टेबल होऊन जाईल, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या पोस्टसाठी सुद्धा ट्राय करू शकताय. पण हातामध्येच काही नाही, नुसतं चक्रामध्ये अडकत चाललाय तर ते कुठेतरी चुकीचं आहे. त्याच्यामुळे आता कट ऑफ बिट ऑफ हे जर थोडंसं सगळं साईडला ठेवा आणि अभ्यासावरती फोकस ठेवा. कंबाईन गट गटच्या परीक्षेला आता थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्या ते दिवसांचा व्यवस्थित युटिलायझेशन तुमचं व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा सुरू केलेला आहे. आजपासून त्याची माहिती तुम्हाला मी देईनच, किंवा एक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये जे आहे ते माहिती मिळून जाईल. तर सर्वांनी व्यवस्थित लवकरात लवकर जागे होऊन अभ्यासावरती फोकस करा. 100% तुम्हाला एखादी तरी पोस्ट जे आहे ही मिळून जाईल. आणि सर्वांनी चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण बाकीचे कट ऑफ बिट ऑफ याच्यावरती जास्त आपण या चॅनलवरती आपण डिस्कस करत नाही, कारण त्याच्यामध्ये काहीच उरत नाही, नुसता वेळ हातातून जातो. आणि आयोग जो कट ऑफ टाकायचा तो वेगळा टाकतो, बाकीचे कट ऑफ जास्त ते वेगळे राहतात. त्याच्यामुळे कुणाला काही जे आहे त्याच्यामध्ये वेळ अजिबात घालवू नका. अभ्यासावरती फोकस ठेवा. कट ऑफ आल्यानंतर तुम्हाला अलर्ट येईलच तुमचं सिलेक्शन झालं प्री निघलेले आहे की नाही त्याची. त्याच्यामुळे जास्त विचार करण्यात काही पॉईंट नाही. सरळ अभ्यासावरती फोकस ठेवा. एखादी पोस्ट काढून घ्या, भले 2024 असेल 25 असेल, आणि लवकरात लवकर तुमचं आयुष्य सर्वांनी स्टेबल करून घ्या. पटला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.